मला याच्याबद्दल काहीच माहीत नाही. शेवटी याच्याबद्दलचा निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा घेणार आहेत. परंतु 3 जिल्ह्याचा जर विचार केला, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड याच्यामध्ये 15 जागा येतात. 15च्या 15 जागा आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढणार आहोत. आणि मला असं वाटतं की रवींद्रजी चव्हाण, मी असेल, नारायणराव राणे असतील, सुनील तटकरे असतील, आमचे सगळेच कोकणचे महायुतीचे पदाधिकारी असतील, या 15च्या 15 जागा निवडून आणून आम्ही 100% रिझल्ट देणार आहोत. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. नाही, मला असं वाटतं की रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा परिसर रवींद्र चव्हाणसाहेब भाजपतर्फे बघतात, राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत तटकरे साहेब बघतात आणि शिवसेनेमार्फत मी बघतो. आज आम्ही सगळे एकत्र होतो कार्यक्रमाला. त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये तिकीट कोणाला मिळणार, काय मिळणार ही उत्सुकता असू शकते. परंतु मला असं वाटतं की याच्यावर आम्ही चर्चा करण्यापेक्षा 3 नेते योग्य तो निर्णय घेतील आणि हरियाणामध्ये जे झालं त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये होईल. शिवसेना नेमकी किती जागा लढणार यात जिल्ह्यांमध्ये, 2 जिल्ह्यांमध्ये? साहेब, मगाशी सांगितलं की हे सगळे अधिकार 3 नेत्यांना दिलेले आहेत. एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा याच्यावर सकारात्मक निर्णय घेऊन सन्मानपूर्वक तोडगा काढतील. आणि जसं पूर्वी सांगितलं, तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळणार नाही. साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होतं आहे. त्या संदर्भामध्ये 20 वर्ष काँग्रेसची सत्ता असताना सुद्धा काँग्रेसने कुठलीही भूमिका घेतली नाही. भाजपने ट्विट केलं की शिवद्रोहींना महाराष्ट्र माफ करणार नाही असं पद्धतीचं भाजपने ट्विट केलं. आता जस्ट ट्विट केलं. काल तुम्ही जर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची एक पत्रकार परिषद बघितली तर आपलं लक्षात आलं असतं. परवा रात्रीपर्यंत ह्या सगळ्या काँग्रेसच्या लोकांनी कागदच्या कागद देऊन ठेवले होते की आता हरियाणा जाणार आणि हरियाणा गेल्यानंतर काय पद्धतीने टीका करायची महायुतीवर, महाराष्ट्रातल्या नेत्यांवर काय टीका करायची. म्हणजे मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा काँग्रेसच्या लोकांना नाव घेण्याचा अधिकार देखील नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपणारी खऱ्या अर्थानं महायुती आहे. आणि म्हणून अरबी समुद्रातल्या स्मारकाबद्दल जर जे बोलत असतील तर केंद्रामध्ये देखील त्यांचं सरकार होतं, राज्यामध्ये देखील त्यांचं सरकार होतं. त्यांनी काय केलं? ते स्वतः काही करायचं नाही आणि फक्त महायुतीच्या नेत्यांवर टीका टिप्पणी करायची, हा त्यांचा धंदा बनलेला आहे. मला ऐकायला नाही. तुमच्या एक लक्षात आलं असेल, महायुतीत जिंकणार म्हटल्यानंतर फटाके वाजले. त्याच्यामुळे हा योगायोग नाही आहे, हे संकेत आहेत. त्याच्यामुळे काँग्रेसवाल्यांनी काही जरी बदनामी आमची केली तरी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंच सरकार होणार हे नियतीच्या मनात आहे. मी इकडे फक्त असं म्हटलं की महायुती जिंकणार आणि तिकडे फटाके वाजले. सदरात्मक निवडणुकीने असा आरोप केलेला आहे की महाविकास आघाडीच्या काळामध्ये माझा एन्काउंटर केला जाणार होता. काही वरिष्ठ पोलिसांच्या अधिकाऱ्यांना असं जर त्यांचं वक्तव्य असेल तर त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. मी देखील रायगडला आता एका कार्यक्रमामध्ये देवेंद्रजींबरोबर आहे, मुख्यमंत्र्यांबरोबर आहे. जर शेवटी पक्ष कुठचा आहे, व्यक्ती कुठचा आहे, हे जात धर्म न बघता एखाद्या व्यक्तीला जर अशा पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न कोण जर करणार होते असतील तर त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, या मताचं मी आहे. गडकरी साहेबांनी असं म्हटलं होतं की आर्थिक परिस्थिती महाराष्ट्राची बिघडेल विविध सवलती दिल्यानंतर त्यांना महाप्रचारात घ्यायचं काय संदर्भात भाजप विचार करते असं समजतं. नाही, मला भाजपाच्या प्रचार यंत्रणेच्या बाबतीत मला प्रश्न विचारून काहीच उपयोगाचं नाही. शेवटी नितीन गडकरी साहेब हे आमच्या महायुतीचे नेते आहेत. त्यांनी देखील देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या कायापालट करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो. परंतु भाजपच्या इंटरनल पक्षाच्या याच्यामध्ये मला काहीच बोलायचं नाही, कारण शेवटी त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे. ज्या दिवशी ज्या वेळेला ही घटना घडली त्याच वेळेला या सगळ्या लोकांशी मी संपर्क साधलेला होता. कॉन्ट्रॅक्टरनं तिथं उपस्थित राहणं गरजेचं होतं. कॉन्ट्रॅक्टरनं उपस्थित राहिलं नाही म्हणून जो काही उद्रेक झालेला आहे तो जनसामान्यांचा उद्रेक आहे, तो कुठच्या पक्षाचा उद्रेक नाही. ही जनसामान्यांची भावना आहे. आणि अशा पद्धतीची ठेकेदारांनी देखील आगाऊपणा करू नये हीच माझी भूमिका आहे. मी सीईना देखील सांगितलेलं आहे. परंतु या संदर्भामध्ये स्वतः ऊर्जामंत्री, कारण जो विभाग आहे ऊर्जा विभाग तो स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे आहे. मी स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी बोललेलो आहे आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील या संदर्भामध्ये व्यवस्थित लक्ष घालून त्या मुलाला न्याय मिळवून देण्याची भूमिका ते घेणार आहेत.
पण असे अनेक तरुण मुलं जे आहेत त्याच्यात त्या घटनांमध्ये गेले सरकार म्हणून कुठलं एक धोरण जे आहे ते निश्चित करणं गरजेचं नाही, नक्कीच धोरण केलं पाहिजे. याच संदर्भामध्ये माझं आणि देवेंद्रजींचं बोलणं झालेलं आहे. देवेंद्रजी स्वतः या विभागाचे मंत्री आहेत, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये लक्ष घालतील आणि योग्य तो निर्णय घेतील. मागच्या महिनाभरामध्ये 3 प्रकार घडले तर एका मुलाचे दोन्ही हात गेले 2 मुलं तो जो मी याच्यावरच वक्तव्य केलं की या संदर्भामध्ये हा विभाग माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे आहे. त्याच्यामुळं कालच्या सगळ्यांच्या भावना, कारण त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे देखील पदाधिकारी होते, त्यांच्या देखील भावना त्यांनी देवेंद्रजींपर्यंत पोचवल्या असतील. मी महायुतीतला मंत्री म्हणून त्या विभागापर्यंत मंत्री म्हणून पोचवलेले आहेत. त्यांनी कालच मला सांगितलेलं आहे की या बाबतीमध्ये योग्य ते धोरण घेतलं जाईल आणि असे प्रकार रत्नागिरीमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये भविष्यात घडणार नाही याची दक्षता ऊर्जा विभाग म्हणून माझ्याकडनं घेतली जाईल. याला गिरे तो भी टांग ऊपर अशी जी काही हिंदीतली म्हण आहे असं म्हणतात. आता पराभव झाल्यानंतरसुद्धा मोदी साहेबांना दोष द्यायचा ह्याच्या एवढं वाईट कृत्य काय असं मला वाटत नाही. व ज्या नेत्याला देशानं स्वीकारलं, ज्या नेत्याला जगानं स्वीकारलं, ज्या नेत्याचा बोलबाला जगामध्ये आहे त्याच्यामध्ये सामनामध्ये लिहून काय फरक पडणार आहे, बरोबर की नाही. पण सामनामध्ये महायुतीच्या सरकारच्या ॲडव्हर्टाईज चालतात फ्रंट पेजला आणि आतमध्ये टीका असते. त्याच्यामुळं मला त्या वर्तमानपत्रावर टीका करायची नाही, पण त्यांच्या मानसिकतेची मला कीव करायची आहे की ज्या नेत्याला जगानं स्वीकारलं आहे, ज्या नेत्याला विश्वनेता म्हणून आता बघितलं जातं त्याच्यावर कोणीतरी टीका करून काय फरक पडणार आहे, काही फरक पडत नाही. आणि जम्मू काश्मीरमधला जरी रिझल्ट आपण जर बघितला असेल तरी तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या पद्धतीनं तिथं BJPला सपोर्ट मिळालेला आहे हे आजपर्यंत कधी मिळालेला नव्हता. बरं, निवडून येणं न येणं हे मी नंतरचं समजू शकतो, पण 370 कलम जे इतिहासामध्ये रद्द केलं आहे ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावर पूर्ण देश खुश आहे, तिथले मुस्लिम बांधव देखील खुश आहेत. त्याच्यामुळं पराभव झाल्यानंतर देखील जिंकलेल्याच्या आविर्भावामध्ये जे फिरणं आहे ते लोकसभेला देखील आम्ही बघितलं आहे. पण मला असं वाटतं की सामनामधनं हे सगळं विचारण्यापेक्षा संविधान बदलणार म्हणून जो फेक नरेटिव्ह सेट केलेला होता लोकसभेमध्ये, त्याच्यानंतर राहुल गांधी अमेरिकेमध्ये गेले आणि त्यांनी सांगितले की आरक्षण रद्द करणार आहे, त्याच्याबद्दलची भूमिका सामन्यातनं मांडावी ना. म्हणजे राहुल गांधी, त्यांचं कुटुंब आणि काँग्रेस हे कायमस्वरूपी आरक्षणाच्या विरोधात होतं, हे मंडल आयोगापासून आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्यांची जी कर्तृत्व आहे त्याच्यावर सामनामध्ये लेख लिहावे तर ती लोकं वाचतील. नरेंद्र मोदी साहेबांबद्दल लिहून कोणी वाचणार नाही, वाचलं तर त्यांचे 4-5 लोकं वाचतील. आणि मला असं वाटतं की अशा टीकेला महाराष्ट्रातली जनता आणि देशातली जनता भीक घालणार नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.